मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमच्या मुलाच्या नावाने तुम्ही या ठिकाणी सुयोग साम्राज्यामध्ये बीएमडी कार्य सुरू व्हावं म्हणून अनेक दिवसाची मागणी होती. हो. आता कार्यालय या ठिकाणी सुरू झालेलं आहे. हो. काय तुमच्या भावना? माझ्या मुलाच्या नावासाठी मला हे माझं एक स्वप्न होतं. हे स्वप्न आज पूर्ण छोट्या रूपात स्वप्न पूर्ण होतंय. काय ह्याचा मला खूप आनंद झालेला आहे आणि मला असं वाटतं की मी काय वाईट केलेलं नाही, खूप छान काम केलेलं आहे. अजूनही समाजासाठी माझं काही ना काही काम करणं सुरू राहणारच आहे, कारण मी एक सामाजिक कार्य करते. निस्वार्थीपणे मी आज काम केलेलं आहे. गेले 25 वर्ष मी निस्वार्थीपणे काम करते आणि हा त्यातला एक छोटासा भाग आहे. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कुणी कृपा करून विनंती, ह्याला विरोध करू नका. मी जे करते हे चांगलंच करते ना. ह्याच्यात जर काय वाईट असेल, ह्या कार्यालयात काय त्रुटी दिसत असतील, काय वाकडं तिकडं दिसत असेल तर तुम्ही नक्की विरोध करा. काय पण ह्याच्यात जर सगळं मी चांगलं करत असेल तर तुम्ही का विरोध करताय, हेच मला सगळ्यांना विचारायचंय. आणि माझ्या मुलासाठी आज माझा एकुलता एक मुलगा, मला ह्या प्रॉपर्टीचं काही घेणं देणं नाहीये. काय ही प्रॉपर्टी माझ्यासाठी नथिंग. काय आहे कोण मला आता, माझी एक नात आहे, एक सून आहे, तिला खाता खावायचं नाही एवढं आहे तिच्यासाठी मी ठेवलेलं. काय आणि मी जर हे काय भावनिक आहे, मगाशी भुजबळ साहेब म्हटले भावनिक का हो मी. काय आज ह्या गोष्टीला 2 वर्ष झाले, तेव्हा का नाही मला ग्रामस्थांनी येऊन प्रश्न विचारला. काय मला विचारायचं होतं, मी जर काय वाईट काम करत असेल तर तुम्ही नक्की मला विरोध करा. तुमच्या भूमिकेशी तुम्ही ठीक आहे, परंतु वारुळवाडीकरांचं म्हणणं आहे दुसरी 2 कार्यालय अगोदरच गेली. हे कार्यालय, हे बघा, तो प्रश्न तो वारुळवाडीकरांचा आहे, त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाहीये. तो माझा प्रश्न नाहीये, बरोबर आहे की नाही. मला माझ्यापुरतं बोलायचंय. तिथल्या नागरिकांचं असं म्हणणे आहे, हे कार्यालय इथं स्थलांतर करण्यामागे फार मोठी आर्थिक हित आहे. जसं कार्यालय इथं आलं तर तुमचे गाळे चढ्या भावात विकले जातील, तुम्हाला चांगल्या दरात पैसे भेटतील, असं म्हणून तुम्ही ते कार्यालय इथं. हे बघा, हे कार्यालय इथे नसतं तरी गिराईक आलं असतं, असं थोडी आहे. आज इथून तिथून सगळीकडे मार्केट आहे, सगळ्या मार्केटला नाही, हे सगळं खोटं आहे. हे अफवा पसरायचं काम कुणी करू नये असं मला वाटतं. काय हे बघा, हे वस्तू आहे, ही आज नाही गेली तरी उद्या जाणार आहे. ही काय सडणारी वस्तू नाही. ठीक आहे, माझी वस्तू लगेच नाही जाणार, 2 वर्षांनी जाईल, 4 वर्षांनी जाईल, काय प्रॉब्लेम आहे. आणि माझं काही ह्या वस्तूवरच आलं नाही. मी अशी व्यक्ती आहोत, आम्ही दोघं पण, आम्ही खाऊन पिऊन सुखी आनंदी आहोत. एक जर भाग सोडला माझा मुलगा गेल्याचा तर आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत. आम्हाला असं काय नाही की हे आणलं ह्याला चढा भाव घ्यायचा आहे. ह्याच्या मागचा ग्रामस्थांचं असंही म्हणणे आहे, जे काही बांधकाम व्यावसायिक आहे त्यांनी फार मोठी रक्कम अधिकाऱ्यांना देऊन कार्यालय इथं स्थलांतर केलेलं आहे. हे बघा, बोलणाऱ्याचं आपल्याला तोंड धरता येतं का. लोक काहीही बोलतील, काहीही बोलतील. मला लोकांशी घेणं देणं नाही. मला फक्त माहिती आहे हे माझ्या मुलाच्या नावासाठी मी करतेय आणि ते झालंच पाहिजे आणि ते होणारच, एवढंच मला म्हणायचंय. मला दुसरं कोणालाही वाईट बोलायचं नाही. मी मगाशीही सांगितलं, वारुळवाडी माझीच आहे. माझे मिस्टर तिथे त्या शाळेत सबनीस विद्या मंदिरमध्ये शिकलेले आहेत, किंबहुना माझी मुलं त्या शाळेत शिकलेली आहेत. काय असं नाही की कितीक लांब आहे वारुळवाडी आणि नारायणगाव. आज तुम्ही विचार करा, नारायणगावमध्ये आजूबाजूच्या वाड्या वस्त्या सगळ्या आपल्या नारायणगावमध्ये येत आहेत, असं तर नाही ना. मग का विरोध. तुम्ही ते कार्यालय, ती जी इमारत आहे ती जर व्यवस्थित बांधून दिली असती आणि त्याला जर मुलाचं नाव दिलं, हे मग ग्रामस्थांनी तेव्हा मला विचारायचं होतं. जेव्हा आलं तेव्हा ग्रामस्थ त्यावेळी का नाही आले. माझा विनायक भाऊ नाही हा प्रश्न आहे. वरून तर माझा मुलगा आहे, माझ्या मुली बरोबर तो माझ्या घरी येऊन लहानाचा मोठा झालेला आहे वरून सुद्धा. मग तुम्ही आता जर 4 लोकांचं ऐकून तुम्ही जर 100 लोकांचं भलं होत असेल तर मला असं वाटतं 4 लोकांचं ऐकून विरोध करू नये. हे कार्यालय जरी